स्टँडर्ड 7 लेसन नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. याआधी आपण फर्स्ट लेक्चर पाहिलं होतं. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार पाहिले होते, स्केलार क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं? मास म्हणजे काय आणि मासचा वापर कसा करतात, त्याला कॉमन बॅलन्समध्ये कसं केलं जातं, किंवा वेट आणि मासमधला आपण डिफरन्स पाहिलेला होता. आज आपल्याला पाहायचं आहे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट. ओके. टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 hand span of the strings and cut it there. Let's each of other students in the class cut 4 hand span of the strings too. आता एक्सपेरिमेंट करायचा आहे की एका विद्यार्थ्याच्या हातानं काय करायचं, 4 हात दोरा मोजून घ्यायचा आहे. असे 4 तुकडे करायचेत आणि असेच अजून 4 विद्यार्थ्यांच्या हाताचे, दुसरे अजून 4 विद्यार्थ्यांच्या हाताचे, त्यांच्या हाताने अजून 4 तुकडे आपल्याला कापायचेत. आता हे तुकडे काय करायचेत, सगळे एकत्र गोळा करायचेत आणि त्यांची टोक एका बाजूला पकडून ती सर्व तुकडे बरोबर लांबीचे आहेत का ते पाहायचे. तर मग ही तुकडे सगळे सारखे दिसतील का, तुम्हाला काय आढळेल? किंवा अजून एक एक्सपेरिमेंट करून बघा. वर्गातल्या कोणत्याही एका बाकाची किंवा डेस्कची तुम्ही काय करा, तुमच्या हाताच्या वितीनं, means the span of your hand, हाताची width, span means width. Ask your friends to the same. Did each you obtain the same measure of that bench? What could be the reason? मग ज्यावेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या हाताचं स्पॅनच्या साह्यानं काउंट करता किंवा मेजर करता त्यावेळेस ते सारखंच येईल का माप? मग असं का झालं असेल? एकसारखी लांबी असली तरी माप मेजर ते कसं झालं, वेगवेगळं आलं. मग हे असं का झालं? तर हे कशामुळे होतं पहा. स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट. मग आपल्याला स्टँडर्ड मेजरमेंट करायचे असेल तर एक प्रकारचं आपल्याला काय पाहिजे, एक स्टँडर्ड मेजरमेंट पाहिजे. ते मोजण्यासाठी एक काहीतरी अशी वस्तू पाहिजे की त्याच्या साह्यानं ते मेजरमेंट ॲक्युरेट येईल. ते जे मेजरमेंट आहे अशा मेजरमेंटला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड युनिट म्हणतो. ओके. नेक्स्ट, we have to measure many physical quantity accurately. To measure any quantity we use units specified for it. म्हणजे अचूक मापन करताना ह्या वेगवेगळ्या सबस्टन्सचं ज्यावेळेस आपण मेजरमेंट करावं लागतं तेव्हा त्या क्वांटिटीचं किंवा त्या सबस्टन्सचं त्या मेजरमेंटनुसार काय केलेलं आहे, आपण एक युनिट ठरवलं आहे. तर आता हे उदाहरणार्थ पाहायचं झालं तर आपण काय करतो, लांबी मोजायची असेल तर आपण कोणतं युनिट वापरतो, मीटर. हे व्हाय इज देअर अ नीड फॉर सच अ स्टँडर्ड युनिट? मग अशा स्टँडर्ड युनिटची उपयोग काय आहे? आता सपोज द पॅन ऑफ द हँड इज ॲक्सेप्टेड ॲज द युनिट फॉर मेजरिंग लेंथ. समजा आपण आपल्या हाताचं माप जर मेजरमेंटसाठी घेतलं, विथ दिस युनिट वी कॅन मेजर लेंथ ऑफ क्लॉथ ॲज 2 hand span, 3 hand span अँड सो ऑन. म्हणजे ज्यावेळेस आपण कापडचं माप करतो, जर हातानं मीटर नसलं असतं तर आपण काय केलं, हातानं माप घेतलं असतं तर 2 हात 3 हात किंवा अजून अशा हातावरती माप केलं असतं तर हे बरोबर आलं असतं का? ज्यावेळेस प्रत्येकाच्या हाताची लांबी ही कशी असते, वेगवेगळी असते. म्हणून इथं काय आली नसती, ॲक्युरेसी आली नसती. म्हणून ही ॲक्युरेसी येण्यासाठी एक स्टँडर्ड युनिटची गरज निर्माण झाली आणि म्हणून आपण काय करतो, मीटर हे काय करतो, युनिट वापरतो. ओके. तर आता ही युनिट कोणकोणत्या प्रकारची आहेत? प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट, ह्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची काय केलेली आहे, मापन पद्धती प्रचलित आहे. आता हे कोणकोणती आहे? तर ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, MKS सिस्टीम, CGS सिस्टीम आणि SI युनिट. म्हणजे MKS सिस्टीम म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय, इन दिस सिस्टीम्स डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, मास इन किलोग्राम अँड टाईम इन सेकंड. म्हणजे MKS सिस्टीममध्ये डिस्टन्स कशात मोजलं जातं, मीटर्समध्ये, मास इन किलोग्राम अँड टाईम इन सेकंड, ह्यामध्ये MKS सिस्टीममध्ये. तसं CGS सिस्टीममध्ये काय केलं जातं, इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर. डिस्टन्स कशात मोजलं जातं तर सेंटीमीटरमध्ये. मास इन ग्राम, मास कशात काउंट केलं जातं, ग्राममध्ये. अँड टाईम इन सेकंड. तसंच तिसरी एक आहे पद्धत, इन द MKS सिस्टीम ऑफ मेजरमेंट डिस्टन्स, मास अँड टाईम आर
ॲक्सेप्टेड ॲज द फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे ह्या MKS सिस्टीममध्ये त्या वस्तूची लांबी, मास, लेंथ, मास आणि टाईम ह्या राशी कशा आहेत, एक प्रकारे फंडामेंटल क्वांटिटी मानण्यात आले. आता त्यांचा उपयोग करून आपण काय केलेलं आहे, विविध क्वांटिटीचं आपण काय केलेलं आहे, मेजरमेंट केलेलं आहे. ओके, देर आर मेनी फिजिकल क्वांटिटी बट अ मेजॉरिटी ऑफ देम आर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे इथं खूप अशा फिजिकल क्वांटिटी त्या काय आहेत, एकमेकाशी कशा आहेत, रिलेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल, यू हॅव लर्न दॅट द क्वांटिटी स्पीड इज द रेशो ऑफ क्वांटिटीज ऑफ डिस्टन्स अँड टाईम. मग स्पीड ही कशाशी रिलेटेड आहे, डिस्टन्स आणि टाईम. पहा, आता स्पीड तुम्हाला काढायची, काउंट करायची, तर स्पीड काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्या वस्तूनं किती अंतर पार केले आणि किती वेळात पार केलं, म्हणजे ह्याचा काय करायचं, तुम्हाला इथं रेशो काढायचा आहे. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे तुम्हाला काय येईल, इथं स्पीड येईल, वरती त्याचं डिस्टन्स किती किलोमीटर तो ट्रॅव्हल झाला आहे, आणि खाली काय येईल, त्याला टाईमने डिवाईड करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काय आली, ॲटोमॅटिक स्पीड आली. म्हणजे हे दोन्ही क्वांटिटी कशा आहेत, ह्या एकमेकाशी रिलेटेड आहेत. नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ द मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट. म्हणजे काय, तर एखाद्या क्वांटिटीचं जे स्टँडर्ड युनिट ठरवलेलं आहे ते त्याच्यासाठी पुरेसं आहे का, इनफ आहे का. यू कॅन सी from the above example that units of the quantities length and time need to be standardized. म्हणजे आपल्याला ह्या वरच्या उदाहरणावरून काय लक्षात येईल, तुमच्या लेंथ आणि टाईम नीड टू बी स्टँडर्डाइज्ड. म्हणजे इथं जर ह्याचं युनिट काढायचं असेल तर ह्या दोन गोष्टीची आपल्याला काय आवश्यकता असते. सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल. म्हणजे ह्या ज्या क्वांटिटी आहेत अशा प्रकारच्या, ज्या एकमेकाशी कशा आहेत, रिलेटेड आहेत किंवा एकमेकावरती अवलंबून आहे, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. ओके, तर अशा क्वांटिटीचं आपल्याला काहीतरी युनिट पाहिजे, त्याला काय म्हणायचं, ह्यांचं जे युनिट आहे, ह्या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आहे, देअर युनिट्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. ह्यांच्यासाठी जे युनिट वापरतो त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, स्टँडर्ड युनिट असं म्हणतो. ऑफ ऑकर अ स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल अँड मस्ट नॉट व्हेरिएबल. म्हणजे हे युनिट आपण कुठेही गेलं तरी ह्या युनिटचं काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणजे आपण इथं जर तो मीटरमध्ये काउंट केलं तर तिथं दुसऱ्या भागात, दुसऱ्या देशात गेलं तरी त्याचा वापर मीटरमध्येच काउंट केला जातो. किंवा टाईम कशामध्ये मोजला जातो, सेकंडमध्ये मोजला जातो. दुसऱ्या देशात गेला तरी सेकंडमध्ये मोजला जातो. हे जे आहे ते ह्याला काय म्हणायचं, फंडामेंटल युनिट्स. आता नेक्स्ट आहे आपल्याला पाहायचं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. आता काही युनिट काय असतात की आपल्या देशात वेगळी वापरल्या जातात, दुसऱ्या देशात वेगळी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल, आपण काय म्हणतो, आपलं वेट किती किलो आहे, तर दुसऱ्या देशामध्ये काय म्हणतो आपण, किलोग्राम म्हणतो. तर दुसरीकडं काय करतो, काही देशामध्ये त्याला आपण पाऊंड या नावानं काउंट केला जातो. अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट्स called the System International, that is SI, is currently used all over the world. It is also called metric system. ही जी युनिट पद्धती आहे ती ही 7 देशांमधून तयार करण्यात आलेली आहे. म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे, SI युनिट म्हणलं आहे, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. तर ह्या पद्धतीलाच 7 देशांनीही काय केलेली आहे, त्याला ठरवून दिलेली आहे. म्हणून त्या पद्धतीला आपण काय म्हणतो, मेट्रिक सिस्टीम असं पण म्हणू शकतो. द नेम अँड सिम्बॉल ऑफ द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज लेंथ, टाईम अँड मास इन दिस सिस्टीम आर गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे ह्या ज्या सिस्टीम आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आहेत, तर ह्याच्यासाठी काही सिम्बॉल ठरवून दिलेले आहेत. तर पहा, लेंथसाठी आपण काय करतो, लेंथ कशासाठी मोजतो, मीटरमध्ये मोजतो, त्याच्यासाठी सिम्बॉल काय ठरवून दिला आहे, एम दिलेला आहे. किंवा मास आपण कशामध्ये काउंट करतो, किलोग्राममध्ये, त्याच्यासाठी काय दिलेलं आहे सिम्बॉल, केजी. टाईम सेकंदमध्ये काउंट करतो, त्याच्यासाठी आपण काय करतो, येस, हे जे ठरवून दिलेले सिम्बॉल आहेत ह्यालाच काय म्हणलेलं आहे आपण, मेट्रिक सिस्टीम. ओके, आता स्टँडर्ड ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. मग आता ह्या स्टँडर्ड फंडामेंटल क्वांटिटीज काय आहेत, कशा ठरवल्यात, हे आता आपण पाहू. तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे पहा, ॲज द स्टँडर्ड ऑफ मास, as a standard of mass,
solid cylinder made of platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measure at Paris. म्हणजे काय केलं, एखाद्या वस्तूचं मास आपल्याला काय करायचं, ठरवायचं, स्टँडर्ड मास ठरवायचं, तर त्याच्यासाठी काय केले, प्लॅटिनम इरिडियम ह्याच्यापासनं एक काय केलं आहे, भरीव असा दंडगोल तयार केला आहे आणि तो काय केला, पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवलेला आहे. ॲज पर द इंटरनॅशनल ॲग्रीमेंट दिस मास इज कॉल्ड 1 किलोग्रॅम. ऑफिशियल ऑकर्स ऑक्युपाईज ऑफ दिस prototypes are kept in the standardizing laboratories institutes all over the world. म्हणजे काय केलं, आंतरराष्ट्रीय जो करार झालेला आहे त्याच्यानुसार त्या स्टँडर्ड मासला 1 किलोग्राम आपण म्हणतो, तर ह्या ज्या स्वरूपाचं माप केलेलं आहे, अचूक अशा पद्धतीचं हे प्रमाण काय केलेलं आहे, जगभरातल्या प्रयोगशाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये हे स्टँडर्ड असं हे युनिट ठरवून दिलेले, कोणतं, तर किलोग्रॅम. ओके. टू फाईन लाईन्स आर एनग्रेव्ह ऑन अ प्लॅटिनम इरिडियम बार केप्ट इन द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर ॲट पॅरिस. म्हणजे अशाच प्रकारचं पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये प्लॅटिनम इरिडियम ह्या संमिश्रापासून काय केलं आहे, एक प्रकारची पट्टी तयार केली आणि त्या पट्टीवरती 2 सूक्ष्म रेषा अशा कोरलेले आहेत. ह्या 2 रेषामधलं अंतर म्हणजेच काय केलेले, त्यांनी मीटर म्हणून काय केलेले, ठरवून दिलेले. आता ह्या ज्या पट्टीचं जी अचूक अशी दुसरी काय केलेली, त्यांनी प्रतिकृती तयार केली, दुसरी पट्टी तयार केली आणि तीच तयार करून जगभरातल्या प्रमाणीकरण म्हणजे तिथल्या प्रमाण तयार करण्यासाठी त्या देशाच्या प्रयोगशाळेमध्ये आणि संस्थेमध्ये ती दिली गेलेली आहे. म्हणजे काय, तर पृथ्वीच्या उदाहरण याचं सांगायचं म्हणजे आता पृथ्वीचं परिवलन, द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 रिव्होल्यूशन ऑफ अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ ॲन ॲक्युरेट डिव्हाइस. म्हणजे आपण पृथ्वीचं जे परिवलनाचा जो वेळ लागतो तो आपण एका अचूक साधनानं मोजून त्यास आपण काय म्हणलेलं आहे, 24 आवर्स. म्हणजे द टाईम इज टेकन ॲज 24 आवर्स. To standardize 1 second, 1 hour is considered to have 16 minutes and 1 minute for 16 seconds. म्हणजे ते अचूक साधनानं मोजून त्यास आपण काय म्हणलं, 24 तास धरून त्याला दिवस काय केलेला आहे, आपण 24 तासाचा दिवस असा आपण म्हणतो. मग ह्या 24 तासामध्ये काय असतात, 60 मिनटे असतात. 60 मिनटाचं काय होतं, 60 सेकंद असतात आणि हे जे सेकंद आहेत हे काय केलेले आहेत, आपण कन्सिडर केलेले आहेत, आपण काय केलेले आहेत, प्रमाणित केले आहेत, धरलेले आहेत. हे जी पद्धत आहे तर ह्यालाच काय म्हणलेलं आहे, स्टँडर्ड ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे ह्याची जी पायाभूत राशीचं प्रमाण कसं ठरवलं हे इथं आपण पाहिलेलं आहे. आता एवढं तुमच्या लक्षात आल्यानंतर आता पुढे काय दिलेले पहा, ग्रेट सायंटिस्ट. वेन मॅन फेल्ट द नीड टू मेजर थिंग्स he started by using the parts of his own body for the purpose. In Egypt and ancient time, the distance from a man's elbow to the tip of middle fingers was called a cubit. म्हणजे काय, जेव्हा मानवाला मापायची म्हणजे मेजरमेंट करण्याची गरज भासू लागली तेव्हा त्यानं काय केलं, पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागाचा वापर करणे सुरू केले. म्हणजे प्राचीन काळी काय केलं, इजिप्तमध्ये प्राचीन काळी माणसाच्या कोपरापासून एल्बोपासून ते मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचं जे अंतर असतं त्याला क्युबिट असं म्हणत होते. मग दीज मेजर वूड डिफर फॉर पर्सन टू पर्सन. मग हे जे मेजर आहे ते काय व्हायलं, प्रत्येक माणसाचं मेजरमेंट कसं व्हायलं, डिफर व्हायलं, वेगवेगळं व्हायलं. देअर फॉर द क्युबाइट ऑफ द किंग वॉज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड. मग त्या देशाचा जो राजा होता त्याच्या हाताच्या मापाप्रमाणेच ते माप तिथं ठरवलं गेलं आणि त्याला स्टँडर्डाइज केलं गेलं. इन ओल्डन टाईम वी वेट गोल्ड इन अ युनिट कॉल्ड गुन्स ॲज आवर ग्लास वॉज यूज फॉर मेजरिंग टाईम. हॅव यू सीन वन. म्हणजे पहिल्या काळात असंच तर क्युबाईट हे त्या राजाच्या हातानं जे माप केलं त्याला क्युबाईट असं मानण्यात आलं. त्यानंतर तसंच पूर्वी आपल्याकडे गुंज, सोनं मोजण्यासाठी आपण गुंजाच्या मापाप्रमाणे मोजत होतो. त्यानंतर कालमापासाठी म्हणजे टाईम काउंट करण्यासाठी आपण वाळूच्या घड्याळाचा वापर करत होतो. हे जे माहिती दिली ही फक्त तुम्हाला माहिती म्हणून इथं लक्षात ठेवायची. ओके. आता पुढे काय पाहायचं, आपण जी ही मेजरमेंट करतो ती मेजरमेंट कशासाठी आवश्यक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. म्हणजे ह्याची जी मापनाची पद्धत आहे ती ॲक्युरेटच का असायला पाहिजे, आता हे पाहायचं आहे. हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. म्हणजे ती जी ॲक्युरसी आहे
ती कशावरती अवलंबून आहे की त्या आपण कोणती वस्तू घेते यावरती ती अवलंबून आहे. अकॉर्डिंगली अन ॲप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी यूज फॉर मेजरमेंट. म्हणजे आपण जे ॲप्रोप्रिएट मेजरमेंट करण्यासाठी डिव्हाइस वापरतो त्यावरती तीही अवलंबून असते. मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रिसिव्ह of great importance and use in very small quantity, it is done meticulously and accurately. म्हणजे ही जी मापन करण्याची पद्धत आहे ती विशेषतः मौल्यवान वस्तूच्या किंवा अल्प प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचं मोजमाप आपण नेहमीच कसं करतो, काटेकोरपणे करतो, म्हणजे अधिक अचूक केलं जातं. तंत्रज्ञानाच्या ह्या प्रगतीमुळं काय झालेलं आहे आपल्याला, तर ड्यू टू ॲडव्हान्स इन टेक्नॉलॉजी डिव्हाइस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटीज लाईक डिस्टन्स, मास, टाईम अँड टेम्परेचर आर अवेलेबल नाऊ. म्हणजे काय झालेलं आहे, ह्या आधुनिकतेमुळं आपल्याला बारीक डिव्हाइसचा वापर करून छोट्यातलं छोटं आपण डिस्टन्स, मास आणि टाईम किंवा टेम्परेचर हे काय करू झालो, काउंट करू लागलेलो. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स अँड टाईम in connection with very important sports competition, mass of gold, body temperature etc. म्हणजे हे केव्हा लक्षात आलं, ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये रनिंगच्या त्यावेळेस तिथलं काय टाईम, डिस्टन्स हे कसं झालं ॲक्युरेट पाहायला मिळायला लागलं. किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करताना हे ॲक्युरेट मोजलंच पाहिजे. साधं उदाहरण, आपण तांदूळ बिंदूळ घेतो त्यावेळेस ते दुकानदार काय करतात, त्यामध्ये थोडंसं माप कमी जास्त देतात, पण ह्याच मापाला आपण काय करतो, थोडंसं निग्लेक्ट करतो. पण ज्यावेळेस आपण गोल्ड खरेदी करतो त्यावेळेस आपलं जे मेजरमेंट आहे ते कसं पाहिजे, ॲक्युरेट आलं पाहिजे. तर त्या ह्याच्याप्रमाणे ही मेजरमेंट कशी महत्त्वाची आहे हे आपल्याला इथं सांगता येतं. आता ह्या मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट्स. आता ह्या मेजरमेंट्स करताना काही मेजर चुका होतात, त्या टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. फर्स्ट, नॉट यूजिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस, योग्य साधनाचा वापर न करणे. किंवा नेक्स्ट, नॉट यूजिंग द डिव्हाइस प्रॉपरली, त्या साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. ह्यामुळं काय झालेले आहे, तिथं एरर्स तयार झालेले आहेत. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स अदर दॅन दीज. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून काही अशा तुम्हाला एरर जर कुठं दिसत असतील तर त्याची काय करायची, तुम्हाला लिस्ट करायची आहे. डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर्स ऑफ पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट्स. म्हणजे काय, पेट्रोल पंपावर जेव्हा तुम्ही जेवढं लिटर पेट्रोल भरून घेतल्याचं दर्शवलं जातं तितकंच पेट्रोल प्रत्यक्षात मिळालं आहे का याची खात्री करण्यासाठी काही तिथं एक प्रकारचं मेजरमेंट दिलेली आहे, माप दिलेलं आहे. त्या मापामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, अधूनमधून तपासणी करायला पाहिजे. म्हणजे काय करता तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही पेट्रोल भरतात त्यावेळेस तिथलं जे रीडिंग असते ती कशावर केलेली जाते, झिरोवर आले का नाही याची तुम्ही खात्री करून घ्यायला पाहिजे. टू एन्श्युअर दॅट it is necessary to check it against a standard measure from time to time. This is called standardization. हे जे आपण टाईममध्ये त्याचे मेजरमेंट करतो त्याला काय म्हणायचं, स्टँडर्डायझेशन म्हणायचं. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट अँड मेजरमेंट यूज इन द मार्केट. तसंच ह्या मार्केटमध्ये जे मेजरमेंट करण्यासाठी वेटचा वापर करतो, स्टँडर्ड वेटचा, तोही आपण व्यवस्थित करतो का नाही याचा पाहायला पाहिजे. व्हाईल बाईंग दिस थिंग्स ॲट ग्रॉसरी शॉप्स, व्हेजिटेबल मार्केट्स, रिमेंबर टू लुक आउट द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स टू डू सो टू. म्हणजे काय करायला पाहिजे, किराणा दुकान, भाजी मंडईमध्ये जेव्हा तुम्ही वस्तू भाजी विकत घेतात, हे घेत असताना तुम्हाला त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहायला पाहिजे. म्हणजे त्यांचे जो बॅलन्स आहे, माप आहे, त्याच्याकडे तुम्ही पाहायला पाहिजे. आता काय होतं पहा, फर्स्ट, डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर. म्हणजे हा जो तराजू आहे मापासाठी वापरलेला, तो त्या वापनाच्या ज्या विभाग असतो एक प्रकारचा, त्यानं ते प्रमाणित करून त्याच्यावरती स्टॅम्प आहे का नाही हे पाहायला पाहिजे. किंवा इज द बॅलन्स स्टेबल, इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट. किंवा तुम्ही भाजी घेताना त्यामध्ये जो पॉइंटर आहे, दोन पारड्याचा जर असेल तर त्यामध्ये जो सेंटरला पॉइंटर असतो तो बरोबर आहे का नाही याचीही खात्री करायला पाहिजे. इज द वेट मेड ऑफ मेटल, हाऊ इज द बॅलन्स होल्ड. म्हणजे तो जो मेटलचा जर
वेटचा असेल, बॅलेन्स असेल, तर ते तुम्ही बरोबर आहे का नाही ह्याचीही खात्री करायला पाहिजे. हॅज अंडर साईड ऑफ द पॅन ऑफ द बॅलेन्स बीन टेम्परर विथ, म्हणजे त्या तराजूच्या खालची बाजू कशी आहे हेही तुम्हाला पाहायला पाहिजे. आता कोण काय करतं पहा. टू प्रिव्हेंट कन्झ्युमर्स फ्रॉम बीइंग चार्ट्स वेट्स अँड मेजर सबडिव्हिजन फंक्शन्स ॲज पार्ट ऑफ द फूड अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे ग्राहकाची वजन मापापासून जी फसवणूक होते ते माप करण्यापासून, यासाठी ती फसवणूक होऊ नये म्हणून काय केलं शासनानं अन्न किंवा नागरी पुरवठा हे जी आहे ते ह्या ग्राहक संरक्षण विभागामध्ये ह्याचं काय केलं, त्याचं एक विभाग स्थापन केलेला आहे, ऑफिस स्थापन केलेलं आहे. ऑफर्स ऑफ दिस सबडिव्हिजन विजिट डिफरंट प्लेसेस फ्रॉम टाईम टू टाईम अँड whether the weights and balance being used are proper or not. It is binding by the law of use standard weights and measures. It is also the function of the weights and measure subdivisions to great licenses for the production, sales and repair of the weight and measurements. म्हणजे हा जो तराजू दिलेला आहे तो योग्य आहे का नाही याची खात्री करत असतं हे जे ऑफिस असतं गव्हर्नमेंटचं ऑफिस, त्यामध्ये सबडिव्हिजनमध्ये त्याचे वेगवेगळे सबडिव्हिजन ठरवून दिलेले असतात, तिथं ते खात्री करून घेतात किंवा प्रमाणित वजन जे असतं ते कायद्याने त्यांना बंधन घालून दिलेलं असतं. ही जी वजनमाप किंवा विक्री व दुरुस्ती याच्यासाठी आवश्यक ते परवाने घ्यावे लागतात. यासाठी शासनाचा वजनमाप विभाग ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, एक प्रकारचं डिव्हिजन तयार केलेलं आहे, मेजर्ड सबडिव्हिजन टू ग्रेट लायन्सेस, म्हणजे ह्याच्यासाठी एक प्रकारचं ऑफिससुद्धा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता इथं हा धडा तुमचा कंप्लीट झालेला आहे. आता तसंच आपल्याला जर पाण्याची जर मेजरमेंट करायचं असेल तर पावसाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची धरणामध्ये किती पाणी आले काय आले हे सांगण्यासाठी एक प्रकारचं युनिट सांगितलं जातं. ते पाणी कशात काउंट केलं जातं तर धरणामध्ये किती पाणी साठत आहे, किती पाणी धरणातून सोडलं जात आहे, सध्या धरणामध्ये पाणी किती शिल्लक आहे, ह्या संदर्भातल्या बातम्या आपण पावसाळ्यामध्ये ऐकतो किंवा वाचतो. तर ह्या ज्या पाण्याचं मेजरमेंट केली जाते ते पाण्याची मेजरमेंट TMC म्हणजेच 1000 मिलियन क्युबिक फीट ह्यामध्येही काउंट केली जाते. 1 क्युबिक फूट मीन्स 28.317 लिटर्स. एक क्युबिक फूट म्हणजे काय तर 28.317 लिटर्स. तर ही जी मेजरमेंट कशी केली जाते, पाण्यासाठी कोणतं युनिट वापरलं जातं हे लक्षात ठेवण्यासाठी इथं तुम्हाला फक्त माहितीसाठी म्हणून हा इथं तुम्हाला छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे. ओके, आता ह्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या खालचा स्वाध्याय आता पुढच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. त्याआधी तुम्ही काय करा, हा लेसन पूर्ण एकदा व्यवस्थित रीड करून घ्या म्हणजे तुम्हाला सगळं क्लिअर होईल. ओके.